हां. ते संन्यासी आहेत आणि संन्यासी ते पहिल्यापासूनच संन्यासी आहेत आणि आम्ही त्यांना संन्यास घ्या. आता 75 वर्ष सुरू झालं त्यांचं ते संन्यासी आश्रम सुरू झालेला आहे. मुळातच संन्यासी असल्या कारणानं त्यांना तो कधी सुरू झाला आणि ते कधी चालू झालेलं आहे हे सांगायची गरज नाही आहे. संन्यासीला लागणारे सगळे गुण त्यांच्यात आहेत. मी पाहिलेलं आहे. योगातले नियम जे आहेत ते सगळे त्यांनी पार पाडलेले आहेत. सत्यामध्ये कधी खोटं बोललेलं नाही. ते मी तरी कधी पाहिलेलं नाही आहे. कधीही हिंसा केलेली नाही त्यांनी. सर्वांना नमस्कार करतात. छोट्या बाळाला पण नमस्कार करतात. हिंसासारखी कुठलीही कृती नाही करत. अपरिग्रह असते हे काय बोलायचंच नाही आहे. ब्रह्मचर्य जे आहे ते पहिल्यापासूनच पाळत आहेत. ब्रह्मचर्याचे जे गुण आहेत म्हणजे ब्रह्मचर्य ते सहा ब्रह्मचर्य त्यात ब्रह्मचर्य आहे ना. पण यांना मी इकडे विचारलं तुम्ही किती वाजता उठता. ते म्हणाले 3:30 वाजता पहाटे उठतो. म्हणजे 3:30 वाजता जेव्हा ब्रह्ममुहूर्त सुरू होतो तेव्हापासून ते उठतात. त्याच्यानंतर काय स्नान कसं करायचं. 12 महिने ते केवळ थंड पाण्याने स्नान करतात. 3:30 वाजता थंड पाण्यानं मग ते काही पण असं थंडी असू दे ऊन असू दे काय पण असं म्हणजे थोडक्यात काय कुठलाही जरी सीझन असला तरी त्यावेळेला 3:30ला गार पाण्यानं ते आंघोळ करतायत. मी तुम्हाला म्हणतो कसं सोचतं ते. तेव्हा सुरुवात करायची थंड पाण्यात बोटं घालायची कराकडे बसतही लक्ष्मी. नंतर ते हळूच हात पुढे खाली करायचा. मध्ये सरस्वती. आणखीन हात खाली करायचा थंड पाण्यामध्ये. करम ओले तो गोविंदम असं म्हटल्यानंतर लोटाभर पाणी अंगावर डोक्यावर ओतून घ्यायचं. आणखीन श्रीराम म्हटलं की झालं. अंग सगळं झडझडून उठतं. शरीरात एक शिरशिरी उठते. शरीर जागं होतं ताजं तवाणं होतं. त्याच्या पुढचं म्हणजे ते यमनियमाचा पुढचा भाग जो आहे संतोष. हे सगळं झाल्यानंतर आपोआपच संतोष होतो मनात. पहिल्यापासून ते संतोष त्यांच्या मनात आहेच. पण तो या स्नानानंतर जो संतोष असतो ना थंड पाण्यामध्ये सुरुवातीला एकदम त्रास होतो पण तो त्याच्यानंतर मात्र फारच बरं वाटायला लागतं. आणि संतोष झाल्यानंतर हे शुचिता आली ना आंघोळ वगैरे केल्यानंतर. त्याच्यापुढे स्वाध्याय सुरू होतो त्यांचा. लिखाण चालू. आपण स्वतः ते शिकतात. जे प्राचीन वाङ्मय आहे ते त्यांचं मुखोद्गत आहे. आणखीन त्यांना त्यावेळेला जे स्फुरण जे होतं त्याचं ते गद्यात रूपांतर करून अत्यंत सुंदर अक्षरामध्ये मोत्यासारखी अक्षर आहे त्यांची. अतिशय शुद्ध लेखनामध्ये अतिशय चांगलं असं शुद्ध लेखन करून त्यामध्ये स्फुरण झालेले जे काय त्यांचं विचार आहेत त्याचं ते दैनंदिन ह्याच्यामध्ये लिहून ठेवतात. त्यांच्या रोजनिशी म्हणता येत नाही मला कारण साकार झालेलं असतं त्यावेळेला. तर अशा प्रकारे त्या स्फुरण झालेल्या गोष्टी ते लिहून ठेवून त्या सगळ्या भक्तांना पाठवतात. जेव्हा त्याला काव्य सुचतं त्या काव्यातून देखील संदेश पाठवतात. आणखी त्यांचे हे संग्रह जे आहेत हे तयार झालेले इतके वर्ष ते रोजच ते लिखाण करतात. त्यामुळे त्यांना म्हटलं की हे जे तुमचे लिहिता तुम्ही ते आमच्या पुरतं आम्हाला कळतं परंतु ते सर्वांना समजण्यासाठी एक खंड तयार करा. खंड 1 खंड 2 खंड 3 खंड असं जसं विवेकानंदांचे खंड आहेत ना तसे तुम्ही खंड तयार करा. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ते त्यांचे चाहते लोक हे त्यांचे जे सिलेक्टेड जे वाङ्मय आहे त्याचं ते खंड प्रकाशित करणार आहे. हा फारच आनंदाची गोष्ट आहे. काव्य त्यांचं मधुर आहे. ते बऱ्याच वेळेला आम्हाला दाखवतात वाचून म्हणून दाखवतात. तेव्हा ते आम्ही त्यांना काय म्हणतो हे काव्याचे पण खंड प्रसिद्ध करा. आम्ही त्यांना म्हणू की काव्य संजीवनी. हे संजीव आहे आणि काव्य आहे. मला असं वाटतं की त्याला त्यांच्या काव्यसंग्रहाला संजीवनी म्हणूया कारण ते संजीव आहे. काव्य संजीवनी असं तो ते काव्यसंग्रह तुम्ही प्रसिद्ध करावा असं माझं म्हणणं आहे. पुणे ग्राहक आहेत
संन्यासाला लागणारे सगळे गुण त्यांच्यात आहेत. बरं. अवगुण त्यांच्यात काहीच नाही आहे. मी शोधून खूप पाहिलं की अवगुण त्यांच्यात काय सापडत की काय मी काय सापडत नाही आहे, कारण त्याने मोठ्या कष्टानं सगळे अवगुण जे असतात ते काढून टाकलेले आहे. अवगुण काढणं फार अवघड असतं. येताना अवगुण मात्र हातात हात धरून साखळीने येतात. तुम्हाला माहिती आहे, साधक राग आला ना की त्याच्या पाठोपाठ साखळीनं सगळे समूह सुरू होतो, बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश झाल्यानंतर प्रणश्यते. तेव्हा त्याची साखळी सुरू होते आत येताना दोषांची, परंतु त्याने सगळी आणि जाताना मात्र एक 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 दोष जातो. मोबाईल पुसून दे. पराकष्ट करायला लागते. गुण मात्र येताना एक एकटे येतात. बरं. म्हणजे ते एखादा गुण येतो, मग दुसरा येतो, हळूहळू येतात. गुण मात्र येताना येतात आणि जायचं म्हटलं नाही, गुण आपल्या अंगातले गुण जायला लागले तर मात्र सगळेच जातात. हे मोठी गमतशीर गोष्ट आहे. तेव्हा त्यांचं हे मी बोलतो आहे मी. दुसरी गोष्ट त्यांच्या लक्षात घ्या की नेहमी ते हसतमुख असतात. कधीही त्यांचा चेहरा प्रफुल्लित नाही असं ते कधीही झालेलं नाही आहे. बरं. प्रसन्न चित्त असतं काय, अगदी प्रसन्नता. हे फार अवघड असतं. सोहास्य वदन आहे, प्रसन्नचित्त आहे आणि कुठल्याही गोष्टीला ते कधी नाही म्हणत नाही. कुणाला मदत लागली तर तत्पर असतात ते. म्हणजे जर तुम्ही डोळे झाकले तर ते अंतरामध्ये आत शिरतात आणि डोळे उघडले की तुम्हाला काही मदत, मी कशी मदत करू शकतो असं ते म्हणतात. हे रामकृष्ण मठाचे एक गुरुजी होते. त्यांना असं विचारलं. ते म्हणाले, वेन आय क्लोज माय आईज आय गो विदिन, वेन आय ओपन माय आईज आय आस्क व्हॉट कॅन आय डू फॉर यू. वा. असं ते तसंच ह्यांचं वागणं आहे. तत्पर नेहमी, कुठलीही अडचण असेल धावत नेतात. हे वैयक्तिक त्यांचं जे काय गुण सांगितले मी, हे त्यांच्या पुरतं ठेवून ते जगन्मुक्त झाले असं म्हणत नाही मी. ऐकू येते ना? आपल्याला मिळालेलं जे ज्ञान आहे, जवळ काय जवळ पाहिजे, हां. आपल्याला मिळालेलं जे ज्ञान आहे ते सर्वांना देण्यासाठी फार जागृत आहे. आता आपण इथे जमलेलो आहोत, त्यांना जे जे ठाऊक आहे ते सगळ्यांना सांगतातच. तुकाराम महाराजांचं वचन तुम्हाला माहितीच आहे, जे जे आपण शिकावे ते इतरांना शिकवावे, शहाणे करून सोडावे सगळं जण. ही ते पाळतात. तुकाराम संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं वचन अगदी तंतोतंत पाळतात ते. तेव्हा आपला विकास त्याच्याप्रमाणेच सगळ्यांचा विकास साधायचं हे त्यांचं अतिशय एक गुण आहे म्हणतो मी. तेव्हा ते संन्यस्त वृत्तीनं राहतात. अशा ह्या संन्यस्त वृत्तीच्या वागणाऱ्या माणसाला तो संन्यासाश्रमामध्ये जात आहे, अशा परिस्थितीत त्यांना आम्ही संन्यासी का म्हणू नये असं माझं म्हणणं आहे. तेव्हा मला असं वाटतं की या निमित्तानं त्यांना ते संन्यासी म्हणून घ्यायला ते पूर्ण पात्र आहे. तेव्हा श्री संत संजीव महाराज असं त्यांना म्हणायला काहीच हरकत नाही. आजपासून आपण त्यांना आजपासून त्यांना नुसतं गुरुजी म्हणू नका, संजीव गुरुजी नव्हे. संजीव गुरुजी तुम्ही भक्त व्हा. भक्त म्हणजे काय, जो विभक्त नाही तो, म्हणजे गुरुदिवशी तुम्ही एकरूप व्हा. अशा प्रकारे असं जर तुम्ही केलं तर मग परमार्थिक मार्ग जो आहे तो अत्यंत सोपा होतो. तर अशा व्यक्तीला हे पारमार्थिक विद्या सर्वांना देण्यासाठी सामर्थ्य लाभवते आणि सगळ्यांचा विकास साधण्यासाठी दीर्घायुष्य लाभवते असं मी प्रार्थना करतो. छान. आणि पुन्हा एकदा आपण त्यांचा जय जयकार करूया. सगळ्यांची अनुमती असेल तर. श्री संत संजीव महाराज की जय. धन्यवाद. या तिकडे नाही होय का? एक मिनिट. हे बा, बेरींच्या घरी त्यांचे जावई आलेत, तर ते निघालेत. एक शाल आणि श्रीफळ त्यांना आधी द्या, मग ते निघतील. त्यांना तशी कल्पना द्या. हां हां. आणि आज जे प्रकाशन होणारं पुस्तक आहे ते त्यांच्या घरी आपण पाठवूया. हां, इथं प्रकाशन झालं की तुमच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करूया. हां, छान.
द्या. बेरे सर इथे आहे, तुम्हीच घालायचं. हां तुम्ही. हां नाही ज्यांनी ही प्रेरणा आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे अशी सगळी संत मंडळी आज इथे एकत्र आली ना मांदियाळी, तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळालेत. हां जोरात टाळ्या वाजवा. छान वाटलं. भेटू पण. हां नमस्कार. होय त्यांनाही नमस्कार सांगा. हां आताच आपले सर्वपूज्य डॉक्टर एस आर पाटील सरांनी गुरुजीबद्दल अतिशय अनुभव चांगले व्यक्त केले आणि त्यांनी सांगितले की बाबा गुरुजी कधी दुःखी कष्टी नेहमी हसतमुख असतात. तर बरोबर आम्हाला सुद्धा जे शिबिर चालू असतं आणि सत्संग जे असतात त्याच्यामध्ये नेहमी गुरुजींचं एक गीतेमधील एक श्लोक नेहमी असतो आणि दररोज असतो की कर्मण्य वादिका रस्ते मा भवेशु कदाचन मा कर्म पण हेतु भूमा सर्वसत्वानी कर्मणी. तेव्हा तो फक्त चांगला कर्म करत जा, फलाची अपेक्षा करू नको, तू कधी दुःखी कष्टी होणार नाहीस. त्याचा पुरेपूर गुरुजींनी या श्लोकाचा अनुभव घेऊन त्या पद्धतीने आपले ते जीवन जगत आहे. म्हणून ते कधी दुःखी कष्टी किंवा आपल्यासारखे नाराज कधी दिसत नेहमी हसत लोकच असतात. बरोबर गुरुजींचा प्रवास हा अतिशय उत्तमरित्या चालू आहे. याच्यानंतर मी एक मिनिट. हां इचलकरंजी स्वानंद वरती आहे, या इकडे या. हां हां बोला. याच्यानंतर मी परमपूज्य आणि खुर्ची घ्या, आणि खुर्ची की त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपला मनोगत व्यक्त करायचा आहे. कार्यक्रम भरपूर असल्यामुळे सर्व मान्यवरांना विनंती आहे की 2 मिनिटांमध्ये आपला मनोगत व्यक्त करा. हां आणि या सगळ्या संत मंडळींचं एक एक वचन म्हणजे अमृताचं आहे. समजा थोडा कमी जास्त वेळ झाला ना तरी आपण त्या अमृताच्या वर्षावामध्ये न्हावून निघूया, कारण प्रत्येक शब्द जीवनाला आधार देणारा, दिशा दर्शविणारा, असा अंतर्स्फूर्तीतनं आलेला आणि आपल्याला आशीर्वाद देणारा आहे. त्यामुळं काळा वेळाचं बंधन न ठेवता त्यांचे सर्व शब्द जे आहेत ते आपण अगदी मनोभावे आत्मसात करूया. हां ओम गुरुदेव. बोला. हरिओम. हरिओम. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. आत्मरूप श्री गणेश, माता शारदा आणि सद्गुरू स्वामी स्वरूपानंद पावस आणि सर्व व्यासपीठावरील संत सज्जन मंडळी आणि आपण सर्व भगवत स्वरूप श्रोतेजनांना विनम्र वंदन करतो आणि मनोगत व्यक्त करतो. 2 मिनिटात सांगितले ते. आजपर्यंत 2 मिनिटात भाषण संपवायची सवय नाही. तरी एखादा मिनिट वाढलं तर जरा माफ करा. आता भरपूर संजीवचं कौतुक झालं. झाला तरी हो लौकिक सन्मान, पोटी अभिमान धरू नये, हे आमचं स्वामींची शिकवण तंतोतंत पाळणारा हा संजीव. मी अरे तुरेच बोलतो. समर्थांचं वचन आहे, जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूचे अधिष्ठान, या कारणे तयासी नमन अत्यादरे करावे. एकदा जय जयकार करा. सद्गुरुनाथ महाराज की जय. सज्जन हो, सध्या संजीव कडूनच आत्मदर्शनमध्ये आणि काही अन्य ठिकाणी मी बऱ्यापैकी बोलतो, बऱ्यापैकी सुस्त, म्हणून माझी अंतरीची रचना, अंतरीचे बोल पूर्णपणे वितरित झाले आहे. बरोबर. आता लवकरच सत्संग कथा ज्या आत्मदर्शनमध्ये ऐकवल्या आहेत काही, तेही आपण प्रकाशित करू. छान. आमची जरा थोडी स्लो चाल आहे, नाही तर आजच तो 16 संजीव बरोबरच केला असता. असो, राम कृष्ण आणि हरी ही आपली परमदैवत आहेत आणि हाच मंत्र वारकरी संप्रदाय, स्वरूप संप्रदाय, नाथ संप्रदाय सगळ्यांनी दिला. आज आत्मदर्शन सहज स्फुरण, बरोबर ना? आत्मदर्शन सहज स्फुरण हे अंतरीचं स्फुरण आहे.
मगाशी कोणीतरी सांगितलं संजीवनीच आहे, जशी आमच्या स्वामींची संजीवनी गाथा आहे, हां बरोबर. तसंच यांचं लेखन बराच काळ मी प्रातःचिंतन करतो आहे, त्याच्यापूर्वी वाचन केलेलं आहे. अजून मी ग्रंथात काय आहे पाहिलेलं नाही, पण त्यांचं अंतरीचं स्फुरण समाजाच्या उद्धारासाठीच आहे. तरुण पिढीला सामर्थ्यवान बलवान करण्याचं आणि त्याचबरोबर विनय संपन्न करण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगामध्ये आहे. बरं. समर्थ काय सांगतात, न होता मनासारिखे दुःख मोठे. आपण सर्वजण सामान्य, तुमच्यासारखाच मी तिथेच खरा बसायचो, पण वर बोलावलं की जायला लागतं ना प्रत्येकाला, तसं मी वर आलोय. असो, मना सज्जना भक्तिपंथीची जावे, तरी श्रीहरी पावी देतो स्वभाव. जनी निंदते सर्व सोडून द्या आणि जनी वंदते सर्व भावे करावे. आपल्या गप्प्या असतात, याचं असं चाललंय त्याचं तसं चाललंय, तो असं करतो आणि न होता मनासारखे दुःख मोठे. आणि संजीव तुम्हाला दुःखी वाटतात, आत्ता जर कोणी सांगितलेलं नाही. याचं मुख्य कारण सद्वर्तन, सद्भावना आणि सदाचार. छान. नुसतंच बोलणं नाही, आमच्यासारखं स्पष्ट सांगतो. आणि विशेष म्हणजे आजच सकाळी एखादा मी कागद लिहितो आणि वानप्रस्थाश्रमात फिरत असतो. त्यांना माहिती आहे, त्यांची माझी कधी कधी वानप्रस्थाश्रमात भेट होते. गृहस्थाश्रमी वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम कसा करावा हा एक सुंदर रचना मी आत्मदर्शनच्याच स्थानी मला स्फुरली, लिहिली आणि सादरही केली. वा, छान. समर्थांचा एक श्लोक आहे, जगी धन्य, एक मिनिट बोलता, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा,